लग्नानंतर कसं आयुष्य पूर्ण बदलून जातं ना. पूर्वीचे नियम आता उलटे झालेत. आधी सगळी कामं उरकून नंतर आंघोळ करायची आणि आता कामाच्या अगोदर आधी आंघोळ करावं लागते. असो, जे आहे ते ठीकच आहे. मिस्टरांना टिफिन बनवून दिला आणि बाहेर थोडा फेरफटका मारून आले. घरी आल्यावर लक्षात आलं की झाडांना पाणी द्यायचं राहिलं आहे. झाडांना पाणी घातलं आणि मी माझ्या कामाकडे वळले. एका पाठोपाठ सगळी कामं आवरायला घेतली. कपड्याचा जो डोंगर पडला होता तो फस्त करून घेतला अगोदर. मग काय, आत्याबाई थेट चालले मी कपडे वाळू घालायला. सगळे कपडे असे छानसे वाळू घातले. आज चतुर्थी होती, त्यामुळे उपवास पण होता. मग काय, लगेच साबुदाणा खिचडी करून घेतली आणि गरमागरम साबुदाणा खिचडी आणि त्यासोबत थंडगार काकडी खायला घेतली. दिवसभराच्या कामात सगळ्यात मोठं शिखर म्हणजे भांडी घासणं. स्वयंपाक करणं ही एक कला आहे आणि भांडी घासणं म्हणजे एक तपश्चर्या. एकदा का सिंक रिकामं झालं आणि सगळी भांडी घासून जागच्या जागी लागली की मनाला जे समाधान मिळतं ते शब्दात सांगता येणार नाही. लोक म्हणतात घरकाम म्हणजे काय, पण एक गृहिणी समजू शकते. तासनतास उभं टाकून भांडे घासणे आणि किचनची सर्व स्वच्छता करणे किती मेहनतीचं असतं ते. किचन आवरून गॅस घासून घेतला. काम मेहनतीचं असतं, पण जेव्हा सगळं काम आवरून स्वच्छ किचनकडे बघतो तेव्हा आपला थकवा कुठं निघून जातो हे कळतसुद्धा नाही. तुमचं पण असंच होतं का? काम संपल्यावर तो मिळणारा आनंद तुम्हालाही होतो का? मला नक्की सांगा. किचनावरून खाली पाहिलं तर कडाक्याच्या उन्हात काही व्यक्ती काम करत होती. त्यांना बघून वाटलं आपणही काहीतरी करावं. मग काय, कंटाळा येत होता, पण मनाशी पक्क केलं आणि आपलं घर आपल्यालाच नीटनेटकं ठेवायचं आहे. मग काय, फटाफट कपाट आवरून घेतलं आणि आजचा दिवस सार्थकी ठरला. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.